जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत निर्धार फाउंडेशनच्या वतीने कृष्णा नदीच्या प्रदूषणमुक्तीसाठी सांगलीतील कृष्णा नदी घाट परिसरात विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात आले। या अभियानात जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष व महापालिका आयुक्त संजिता महापात्र यांनी प्रत्यक्ष श्रमदान करून नागरिकांना नदी स्वच्छतेचा संदेश दिला। जिल्हाधिकारी यांनी यावेळी निर्धार फाउंडेशनच्या स्वच्छता दूतांशी संवाद साधला। ज्या कृष्णा नदीच्या जलावर सांगली जिल्ह्याची समृद्धी उभी आहे, तीच नदी आज प्रदूषणाच्या विळख्यात अडकत चालल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे। भविष्यात या पवित्र नदीचेही नाल्यात रूपांतर होण्याची भीती व्यक्त होत असताना निर्धार फाउंडेशनच्या माध्यमातून जयतु कृष्णे अभियानाअंतर्गत मागील अनेक महिन्यांपासून सातत्याने जनजागृती व स्वच्छता उपक्रम राबवले जात आहेत। त्याच अभियानाचा भाग म्हणून हे विशेष स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले। यावेळी बोलताना जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष म्हणाले, नदी स्वच्छता ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे। नदी संवर्धनासाठी काम करणाऱ्या संस्था व स्वयंसेवकांचे कार्य कौतुकास्पद आहे। नागरिकांनीही या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन नदी प्रदूषण रोखण्यासाठी पुढाकार घ्यावा व स्वतःकडून कोणत्याही प्रकारची घाण होणार नाही याची काळजी घ्यावी। महापालिका आयुक्त संजिता महापात्र म्हणाल्या, निर्धार फाउंडेशन आणि सर्व सांगलीकरांसोबत या अभियानात सहभागी होताना आनंद होत आहे। कृष्णा नदीला आपण आईचे स्थान देतो, त्यामुळे तिचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रत्येक नागरिकाने स्वतःपासून बदलाची सुरुवात करण्याचा संकल्प करावा। या मोहिमेसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य महापालिकेकडून करण्यात येईल। वर्षानुवर्षे स्वच्छतेसाठी कार्य करणाऱ्या सर्व स्वयंसेवकांचे अभिनंदन असून प्रशासन, सामाजिक संस्था आणि नागरिक यांच्या एकजुटीतून या चळवळीला अधिक बळ मिळेल। निर्धार फाउंडेशनचे संस्थापक रागेश दड्डण्णावर म्हणाले, आज आपण जे कृष्णामाईचे पाणी पितो तेच पाणी भावी पिढ्यांनाही सुरक्षित व स्वच्छ स्वरूपात मिळावे या भावनेतून आम्ही युवक कार्यरत आहोत। आज जिल्हाधिकारी साहेब व आयुक्त मॅडम यांनी प्रत्यक्ष श्रमदान करून आम्हा युवकांच्या कार्याला पाठबळ दिले। ही आमच्यासाठी प्रेरणादायी बाब आहे। प्रत्येक सांगलीकराने या अभियानात सहभागी होऊन कृष्णा नदी स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी हातभार लावावा हीच अपेक्षा आहे। या स्वच्छता अभियानात प्रकाश जोशी, रोहित मोरे, धनंजय हंकारे, गणेश जलवादे, अनिरुद्ध कुंभार, किरण बेळुंकी, भाग्यश्री दिवाळकर, सूरज पाटील यांच्यासह अनेक स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला। बोला सर। नमस्कार। आज 5 जून जागतिक पर्यावरण दिवस आहे। त्यानिमित्ताने सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकांनी आज एक कृष्णा नदीचे जे घाट आहे त्या घाटातला सगळे प्रकारचे स्वच्छतेच्या मोहीम या ठिकाणी जनसहभागातून ह्या काम हातात घेतलेली आहे। आणि आम्ही आणि म्युनिसिपल कमिशनर मॅडम हे दोघंही आणि इतर सगळे इकडचे जे नागरिक आहे, महानगरपालिका त्याची जे सगळे कर्मचारी, शिक्षक, सगळे नागरिक हे सगळे या ठिकाणी उपस्थित आहे आणि जनसहभागातून घाट कसे साफ करते त्याच्याबद्दल एक चळवळ या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे। आणि पुढेही या ठिकाणी कचरा कुंड्याची कशी व्यवस्था होऊ शकते आणि जे भक्तीचा जे विषय आहे, आराध्य जे देवताचे जे कार्यक्रम आहे त्याला नदीमध्ये कचरा न टाकता किंवा नदीमध्ये कोणतीही वस्तू न टाकता तरी त्याची जे भाव आहे, भावना जे आहे त्याला कसे साजरा करू शकतात त्याबद्दलही चर्चा या ठिकाणी झाली। धन्यवाद। नमस्कार, मी संजिता महापात्र। आज जागतिक पर्यावरण दिवसच्या निमित्ताने निराधार फाउंडेशन, सर्व सांगलीकर आणि महानगरपालिकाचं टीमसोबत आपण कृष्णमाईचं क्लिनिंगसाठी इथे जमलेलो आहोत। तर ह्यामध्ये सर्वप्रथम महत्त्वाचे मुद्दे आहेत की कृष्णाला जे आपण आई म्हणतो, सांगलीकरांच्यासाठी ते स्वतःच्या आईसारखं आहे आणि त्यामध्ये जे दिवसानुदिवस जेवढे वर्ष आपण स्वच्छ करत आहोत ते कायमच आहे। तर मला वाटते नागरिक म्हणून आम्ही सर्वांची एक जबाबदारी आहे की आपण ह्यामध्ये कचरा टाकू नये आणि त्याच्यासाठी आज जागतिक पर्यावरण दिवसच्या निमित्ताने सर्वांनी हे आवाहन स्वतःसाठी करायला पाहिजे आणि त्याला लागणारं जे काही मदत असेल ते महानगरपालिका मार्फत आपण करणार आहोत। सांगलीकरांनी हे स्वतःच खूप लोकांनी मिळून हे साफसफाई वर्षानुवर्ष ते करत आहेत, त्यांच्यासाठी त्यांचं खूप खूप अभिनंदन। आणि पुढच्या काळात पण महानगरपालिकाच्या संयुक्त विद्यमाने आपण कसं ह्यामध्ये अजून कामं करू शकतो, सर्व जे आपलं NGOज आहेत, निराधार फाउंडेशन असेल की बाकी सर्व, त्यांच्यासोबत आपण एकजूट होऊन ह्यामध्ये अजून वेग आणूया। पण शेवटला फक्त सर्व सांगलीकरांना आणि सर्व नागरिकांना माझ्या विनंती आहेत, आवाहन आहेत, तुम्ही जेव्हापर्यंत हे अंगीकृत करणार नाही, इफ द चेंज डज नॉट स्टार्ट फ्रॉम यू, हे कधी पुढे जाऊ शकणार नाही। तर हे चेंज तुम्ही स्वतःमध्ये पहिल्यांदा आणून घ्या, सो दॅट खऱ्या अर्थाने आपण जागतिक पर्यावरण दिवस साजरा केले म्हणून
हे सफल होईल. धन्यवाद. नमस्कार. आपली माई कृष्णामाई या आईला स्वच्छ ठेवण्यासाठी आज 5 जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कृष्णा काठावर विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या अभियानात सांगलीचे जिल्हाधिकारी डॉक्टर मैना घोष सर व आयुक्त संचिता महापात्र मॅडम या दोघांनी या ठिकाणी येऊन प्रत्यक्ष श्रमदानात सहभागी घेऊन श्रमदान करीत त्यांनी निर्धार फाउंडेशनच्या पाठीवर एक कौतुकाची थाप दिलेली आहे. आणि या कृष्णामाई जयतू कृष्णे अभियानाला एक मोठं पाठबळ आज या त्यांच्यामुळे मिळालेलं आहे. तरी तमाम सांगलीकरांना मला नम्र आवाहन करायचं आहे की आपण देखील या स्वच्छता अभियानात सहभागी व्हा आणि आपली कृष्णामाई जिचं आपण पाणी पिऊन लहानाचं मोठं झालो आणि कृष्णाकाठ सुकावलाय, समृद्ध झालाय, तिला स्वच्छ, सुंदर आणि निर्मळ करूयात. तरी तुम्ही सर्वांनी या स्वच्छता अभियानात सहभागी व्हावं असं मी आवाहन करतो. धन्यवाद.